नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 16 जूनच्या भागामध्ये मानिनी आता जीवासमोर बसून असते आणि ती नंदिनीबद्दलचा राग त्याच्यासमोर व्यक्त करत असते आणि जीवा अजून सुद्धा बेशुद्धच असतो. तरी सुद्धा नंदिनी त्याच्यासमोर बोलत असते. ती त्याला म्हणते की तूच मला सांग जीवा, नंदिनीने लक्ष ठेवायला नको होतं का? तिला मी स्पेसिफिक सांगितलेलं होतं तरी सुद्धा तिने दुर्लक्ष केलं. असं कसं चालेल रे? असं म्हणून ती रागराग करतच असते. तर इकडे नंदिनी मात्र वडाच्या झाडाच्या भोवती फेऱ्या मारतच असते आणि तिच्या पायाला तर खूप मोठी दुखापत सुद्धा झालेली असते. तरी सुद्धा ती मनोभावे वडाची पूजा करत असते आणि तिच्या पूजा पूर्ण झाल्यानंतर ती वडाच्या झाडाला नमस्कार करते. तर तेव्हा तिला जीवा आठवू लागतो. ज्यावेळेस त्याने रडत रडत तिला मिठी मारलेली असते तो क्षण सुद्धा तिला आठवतो. आणि त्यानंतर ज्यावेळेस नंदिनी पायऱ्या उतरत खाली येत असते तर तेव्हा जीवा धावत तिच्याकडे आलेला असतो आणि त्याने तिला खाली घेऊन आलेलं असतं. तो क्षण सुद्धा तिला आठवत असतो आणि त्यानंतर तिने एकसारखं त्याच्याकडे बघत राहिलेली असते. तो क्षण सुद्धा आता तिला आठवत असतो आणि आता ती वडाच्या झाडाला परत नमस्कार करते आणि त्यानंतर वडाच्या झाडाला धागा बांधते आणि लंगडत लंगडतच प्रदक्षिणा घालू लागते. तर इकडे मानिनी अजून सुद्धा रागराग करतच असते. ती बेशुद्ध असलेल्या जीवाला म्हणत असते की तू तिच्यासाठी लग्नाला उभा राहिलास, तिच्या डोक्यावरती हात ठेवलास तू आणि तिच्या पाठीशी तर कायम उभाच असतोस ना तू, आणि तिने असं एकटा सडवा कर रे तुला. आणि इकडे आता नंदिनी जीवासाठीच वडाच्या झाडाला दुखऱ्या पायाने प्रदक्षिणा घालतच असते आणि ती थोडं थांबून मनातल्या मनात बोलू लागते की आजच्या दिवशी सावित्रीने तिच्या सत्यवानाला मरणाच्या दारातून परत आणलेलं होतं. इथे उभे असणारी प्रत्येक स्त्री आज तिच्या नवऱ्यासाठी सावित्री बनूनच आलेली आहे आणि मी सुद्धा मागे हटणार नाही. आईंना वाटत आहे की माझ्यामुळे तुमच्या जीवावरती बेतलेलं आहे. मग आज ना मलाच तुम्हाला बरं करायचं आहे जीवा, आणि माझा ना पूर्णपणे विश्वास आहे की तुम्ही बरे व्हाल. असं म्हणून ती परत प्रदक्षिणा मारू लागते आणि तिला तर पायाला खूपच दुखत असतं आणि ती मध्ये मध्ये लंगडत मध्ये मध्ये पडत सुद्धा असते. तर इकडे मानिनी अजून सुद्धा जीवाच्या शेजारी बसून रडत असते आणि तिला सुद्धा खूप त्रास होत असतो. तर इकडे नंदिनीला पायाला खूपच दुखत असतं आणि ती अडकळत अडकळत चालत असते. तर तेव्हा चक्क इकडे मित्रांनो जीवाला शुद्ध येऊ लागते आणि नंदिनीची वटपौर्णिमेची पूजा सफल होत असते. तर जीवा शुद्धीवरती येत असलेलं बघून मानिनी खूपच आनंदित होते आणि त्याला म्हणू लागते की अरे जीवा, तू शुद्धीवर आलास का? जीवा, अरे जीवा, तुला बरं वाटत आहे ना रे जीवा? देवा देवा, तू तर पावलास मला, असं ती म्हणू लागते आणि जीवा हळूहळू शुद्धीवरती येऊ लागतो. तर इकडे नंदिनी अजून सुद्धा वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारतच असते आणि थोड्या वेळाने तिच्या प्रदक्षिणा पूर्ण होतात. तर तेव्हा ती वडाच्या झाडाला नमस्कार करत असताना चक्क इकडे जीवाचा हात त्याच्या घड्याळाच्या बटनावरती पडतो आणि तिथून म्युझिक वाजू लागतं आणि त्याचा सिग्नल इकडे नंदिनीच्या घड्याळाला सुद्धा जातो. तर तेव्हा नंदिनी ते म्युझिक ऐकल्यानंतर धक्क्याने घड्याळाकडे बघू लागते आणि खूपच आनंदित होते आणि म्हणू लागते की जीवा, माझ्या जीवाला तर शुद्ध आली. आणि त्यानंतर ती परत वडाच्या झाडाला आनंदाने नमस्कार करते आणि खूपच आनंदित झालेली असते. तर इकडे मित्रांनो मानिनी आता जीवाला बघून खूपच खुश झालेली असते आणि त्याला म्हणते की अरे जीवा, बघ इकडे, इकडे आई आहे ना, आणि बरं वाटत आहे ना बाळा? तर तेव्हा जीवा चक्क नंदिनी नंदिनी असं बोलू लागतो आणि नंदिनी कुठं आहे असं तो विचारू लागतो. तर तेव्हा आता मानिनीला तो क्षण आठवतो जेव्हा नंदिनी जीवाच्या खोलीमध्ये येत असते आणि तिने त्याला अडवलेलं असतं. तर तेव्हा नंदिनी म्हणालेली असते की मी इथे जीवा कसे आहेत ते बघायला आलेले आहे, मला त्यांची काळजी वाटत आहे. तर तेव्हा मानिनी तिला म्हणालेली असते की जेव्हा काळजी घ्यायला हवी होती तेव्हा तर तू नाही ना घेतलीस. आता तोपर्यंत लांब राहायचं त्याच्यापासून, जोपर्यंत ना त्याला शुद्ध येत नाही. असं म्हणून तिने तिच्या तोंडावरती दार बंद केलेलं असतं. तो क्षण आता मानिनीला आठवत असतो आणि ते आठवून आता मानिनीला त्रास होऊ लागतो. तर इकडे जीवा म्हणत असतो की आई, नंदिनीला बोलव, नंदिनीला बोलव. तर तेव्हा मानिनी त्याला सांगते की हो रे बाळा, मी नंदिनीला बोलवते, तू शांत राहा. असं म्हणून ती आता मोबाईल हातामध्ये घेते आणि नंदिनीला फोन लावते. तर तेव्हा इकडे नंदिनीची पूजा सुद्धा पूर्ण झालेली असते आणि ती परत फिरत असते आणि तेव्हा तिचा फोन आल्यानंतर ती फोन उचलते आणि फोन उचलल्यानंतर डायरेक्टच ती म्हणते की आई, जीवांना शुद्ध आली ना? तर तेव्हा मानिनी सुद्धा रडत रडत हो ग, शुद्ध आलेली आहे असं तिला सांगते. तर नंदिनी सुद्धा खूपच खुश झालेली असते. तर मानिनी तिला सांगते अगं हो, जीवाला शुद्ध आलेली आहे आणि तो तुलाच विचारत आहे, तू लवकर ये बाळा.
तर तेव्हा नंदिनी तिला सांगते, हो आई मी आले, लगेचच घरी येत आहे, असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि ती खूपच आनंदित झालेली असते आणि देवाचे आभार सुद्धा मानत असते. तर इकडे जीवा अजून सुद्धा नंदिनी नंदिनी असंच करत असतो. तर तेव्हा मानिनी त्याला सांगत असते की हो रे बाळा, नंदिनी येत आहे, मी तिला फोन केलेलाच होता, आता ती येईलच इतक्यात. तरी सुद्धा जीवा नंदिनी नंदिनी असंच करत असतो. तर त्यानंतर थोड्या वेळाने नंदिनी घरी येते आणि ती अजून सुद्धा लंगडतच असते. तर तेव्हा मानिनी समोर येते आणि नंदिनीला म्हणते, अगं नंदिनी आलीस का तू? तर तेव्हा नंदिनी आई जीवा कुठं आहेत असं विचारते. तर तेव्हा मानिनी तिला सांगते त्याने तर डोळे उघडलेले आहेत. तर नंदिनी सांगते की थांबा मी त्यांना अगोदर बघून येते, असं म्हणून ती चाललेली असते आणि लंगडत असलेली बघून मानिनी तिला सावरते आणि म्हणते की अगं सावकाश, आणि तुला काय झालेलं आहे, तू अशी का लंगडत आहेस, असं तिला विचारते. तर तेव्हा नंदिनी तिला सांगते की काही नाही आई, फार काही झालेलं नाही, प्रदक्षिणा मारण्याच्या अगोदरच ना माझ्या पायात काच घुसली होती. तर तेव्हा ते ऐकल्यानंतर मानिनीला धक्काच बसतो आणि अगं काच घुसली होती का, असं म्हणून ती घाबरते आणि तिला म्हणते नाही तू अगोदर इथे बस. तर तेव्हा नंदिनी अहो काही नाही एवढं, असं म्हणून तिचं लक्ष तर वरच्या दिशेनेच असतं आणि तिला कधी एकदा जीवाला भेटेल असं झालेलं असतं. तर मानिनी तिला अगं माझं ऐक असं म्हणून तिला खुर्चीवरती बसवते. तर तेव्हा नंदिनी तिला सांगत असते, अहो आई एवढं काही नाही झालेलं मला. तरी सुद्धा मानिनी तिचं काही एक ऐकत नाही आणि तिला म्हणते काय नक्की झालेलं आहे तुला, मला दाखव बघू, बघू ग मला, असं म्हणून ती तिचा पाय बघू लागते. तर तेव्हा नंदिनी काही नाही झालेलं असं तिला म्हणत असते आणि एवढं काही नाही झालेलं आई, बारीकशी काचच घुसलेली आहे पायात, फक्त बाकी काही नाही. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते अगं तुझ्या पायात काच घुसली तरी सुद्धा तू पूजा का केलीस? तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते पूजा तर करायलाच हवी होती ना आई, इथे सुद्धा ना मी जीवांची बायको म्हणून कमी पडले असते ना, तर मग कसं चाललं असतं हो. असं ती बोलत असताना आता मानिनीच्या डोळ्यामधून टचकन पाणी येतं आणि ती आता नंदिनीच्या हातावरती हात ठेवते. तर तेव्हा नंदिनी तिच्याकडे बघते आणि म्हणते की अहो आई तुम्ही का रडत आहे आणि काय झालं, मी काही चुकीचं केलेलं आहे का? आणि नाही नाही माझ्या बोलण्यामुळे तुम्ही दुखावला गेलेला आहे का? आणि आई आय एम सो सॉरी, तुम्हाला दुखवावा ना असा माझा अजिबात हेतू नव्हता. तर तेव्हा मानिनी रडत रडतच बोलू लागते आणि तिला म्हणते की मला माहिती आहे ग नंदिनी, मलाच नाही तर कोणीच कधीच दुखावलं जाणार नाही, असं तू काहीच वागत नाहीस ग. पण मी बघ ना कशी वागले, कशी बोलले ग तुझ्याशी, वाटेल ते बोलले ग तुला, खरंच सॉरी, मनापासून सॉरी, असं ती रडत रडतच बोलत असते आणि चक्क तिच्यासमोर हातच जोडते आणि म्हणते की खरंच तू मला मोठ्या मनाने माफ करशील का? तर तेव्हा आता नंदिनी तिचा हात पकडते आणि म्हणते की अहो आई तुम्ही हे काय करत आहे, माफी वगैरे कसली काय मागत आहे आणि प्लीज असलं काही करू नका तुम्ही, असं म्हणून ती तिला थांबवत असते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते नाही ग नंदिनी, मला तर बोलू देत, खरंच बोलू देत, केलेल्या चुकीची ना मला माफी मागू देत नंदिनी, खरंच चुकलेलं आहे ग माझं. पण तुला खरं सांगू का नंदिनी, माझं तर खरंच भान हरपलेलं होतं ग, मला काही कळतच नव्हतं मी काय बोलत आहे, काय करत आहे. कारण मी जीवाला त्या अवस्थेत बघितलं ना, तर तेव्हा खूप धस्स झालं ग माझ्या छातीमध्ये, मी घाबरून तर खूपच गेलेले होते आणि मला ना संताप संताप झालेला होता आणि तो सगळा राग ना मी तुझ्यावरती काढला बाळा, खरंच सॉरी, मला माफ कर. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते अहो आई ठीक आहे, प्लीज तुम्ही आधी शांत व्हा बरं, असं म्हणून ती तिला शांत करायचा प्रयत्न करू लागते आणि पुढं म्हणते की आणि तुमचा ना त्यावेळचा राग माझ्यावरती जो आला होता ना, तो साहजिकच होता हो, मी अगदीच समजू शकते आणि तुम्हाला खरं सांगू का, मला पूर्णपणे माहिती होतं की हा तुमचा जो राग आहे ना, तो फार काळ टिकणार नाही आणि शेवटी माणूस आपल्याच माणसावर तर चिडतो ना, त्याच्यावरच चिडतो, त्यांच्यावरच संताप काढतो, कारण त्याला माहिती असतं की आपलं माणूसच आपल्याला समजावून घेईल, बरोबर आहे ना, आणि म्हणूनच मी तुमचा राग अगदीच समजू शकते, असं म्हणून ती तिला शांत करते. तर तेव्हा मानिनी आता नंदिनीचे आभार मानते आणि म्हणते की खरंच नंदिनी, खरंच फक्त तूच समजू शकतेस मला, बाकी घरामध्ये कोणालाच काहीच कळत नाही की आई म्हणून मी इतकी का घाबरलेली आहे, इतका राग मला का आलेला आहे. आणि तुला सांगू का नंदिनी, असं म्हणत ती आपले डोळे पुसते आणि सांगू लागते की ताप ना हा जीवाचा शत्रू आहे, अगदी लहानपणापासून त्याला ताप नुसता येत नाही तर तो डोक्यातच भरतो आणि मोठा आजार पण काढतो ग तो. आणि लहानपणी बऱ्याच वेळेला ना या तापामुळे बऱ्याच परीक्षा त्याला बुडवाव्या लागलेल्या आहेत. त्यामुळे जेव्हा मला कळालं ना की जीवा आगीमध्ये पडला, त्या ग्राफ्टिंगमुळे त्याला ताप आलेला आहे, तेव्हा मी खरंच खूपच घाबरलेले होते, पायाखालची जमीनच सरकलेली होती माझ्या.
इतकी खचून गेलेले होते ना की तुला काय सांगू. आणि मला खरंच माहिती आहे की एका आईने ना खचून जायचं नसतं. आईने अख्ख्या घराला आधार दिला पाहिजे. आईने स्वतः शांत राहायला पाहिजे. हे मला सगळं माहिती आहे ग, पण आई असून सुद्धा ना मी पूर्णपणे खचून गेले. असं बोलून ती परत आपलं दुःख व्यक्त करत असते आणि रडू लागते. तर तेव्हा नंदिनी आता तिचे डोळे पुसते आणि म्हणते की अहो आई, तुम्ही असं का करत आहे आणि तुम्ही अगोदर आपलं रडणं थांबवा बरं. आणि असं काही सुद्धा नसतं. आणि कोण म्हणतं हो आईने खचायचं नसतं. ती सुद्धा शेवटी माणूसच आहे ना. आईला सुद्धा भीती वाटूच शकते ना. ती सुद्धा हेल्पलेस होऊ शकते. संकट आल्यानंतर आईला सुद्धा खचण्याचा पूर्णपणे हक्क आहे. आणि उलट ना अशा वेळी जेव्हा आई खचते ना तेव्हाच ना तिच्या आसपासच्यांनी तिची आई व्हायचं असतं. तिला समजून घ्यायचं असतं. तिला सांभाळून घ्यायचं असतं. तिचं रागावणं चिडणं सगळं काही आपल्या पदरात घ्यायचं असतं. आणि मला एक गोष्ट सांगा, दरवेळी आईनेच का आई पण निभवायचं. तर ती बोलत असताना मानिनी एक सारखीच तिच्याकडे बघत असते. आणि आता तिच्या गालाला हात लावून ती म्हणते की कुठून एवढा समजूतदारपणा आणतेस ग तू नंदिनी. तर तेव्हा नंदिनी तिला सांगते की तुमच्यासारख्या ना आईच्या संस्कारामधूनच. असं तिने बोलल्यानंतर आता मानिनी थोडीशी हसते आणि नंदिनीला म्हणते की बोलण्यात कधी हरणार नाहीस तू नंदिनी. असं म्हणून ती आता थोडीशी नॉर्मल झालेली असते. आणि परत तिचा हात हातामध्ये घेऊन तिला म्हणते की आणि खरंच पुन्हा एकदा मी तुला वाटेल ते बोलले ना त्याच्यासाठी मनापासून खरंच सॉरी. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की आई, जर तुम्ही आता सारखं सारखं सॉरी केलत ना तर मग ना मी तुमच्यावरती रागवेनच. तर तेव्हा मानिनी म्हणते बरं बरं बाई सॉरी. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो आई, परत तेच बोललात तुम्ही. असं म्हटल्यानंतर त्या दोघी सुद्धा मोठ्याने हसू लागतात आणि एकमेकाच्या मिठीत जातात. आणि त्यांच्यामधला जो काही राग असतो तो पूर्णपणे संपून जातो. तर दुसरीकडे आता चक्क पार्थ काव्याला घेऊन वडाच्या पूजेसाठी आलेला असतो. आणि तेव्हा सर्व बायका आपापली पूजा आटोपून तिथून चाललेल्या असतात. आणि तेव्हा पार्थ आणि काव्या दोघेच वडाच्या झाडाजवळ जात असतात. तर पार्थ सारखा सारखा काव्याकडे बघून मनातल्या मनात एकदम खुशच होत असतो. आणि तेव्हा काव्या आरतीचं ताट खाली ठेवत असते. तर तेव्हा पार्थ तिच्या हातामधून ते ताट घेतो आणि तो स्वतः खाली ठेवतो. तर तेव्हा काव्या एक नजर पार्थकडे सुद्धा टाकते. तर त्यानंतर पार्थ तिच्यासाठी आरती सुद्धा लावून देतो. आणि काव्या सुद्धा आनंदी मनाने पार्थकडे बघत पूजेला सुरुवात करते. आणि जेव्हा काव्या पूजा करत असते तर तेव्हा पार्थ एकसारखा काव्याकडे बघत असतो आणि तो तिच्या खूपच प्रेमात पडत असतो. तर त्यानंतर आता काव्या वडाच्या झाडाला नैवेद्य दाखवते आणि नमस्कार करते. तर तेव्हा पार्थ तिच्याकडेच बघून वडाच्या झाडाला नमस्कार करत असतो. आणि तेव्हा नमस्कार करून झाल्यानंतर तो परत काव्याकडे बघतो. तर आता काव्या नमस्कार करून डोळे उघडते आणि पार्थकडे बघते. तर तेव्हा आपले डोळे पार्थ दुसरीकडे वळवतो. आणि मित्रांनो, त्यांनी इथे छान असं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा लावलेलं आहे. स्वप्न चालून आले बघता बघता. तर तेव्हा आता आरतीचं ताट आपल्या हातामध्ये घेत असताना काव्याचा पदर थोडासा खाली होतो. तर तेव्हा पार्थ ते बघतो आणि काव्याचा पदर आपल्या हाताने वरती करतो. आणि त्यानंतर एका हाताने काव्या आरतीचं ताट धरते तर दुसऱ्या हाताने पार्थ आरतीचं ताट आपल्या हाताने धरतो. आणि ते दोघे मिळून वडाच्या झाडाची पूजा करू लागतात. आणि त्यांची वटपौर्णिमा तर खूपच छान होत असते. आणि त्यानंतर आता काव्या वडाच्या झाडाला धागा लावत असते. तर तेव्हा पार्थ तिला मदत करतो आणि तिच्या हाताला धरून तो धागा वडाच्या झाडाला बांधतो. तर तेव्हा काव्या मधून मधून चोरून चोरून पार्थकडे बघत असते. आणि त्यानंतर आता धागा बांधून झाल्यानंतर काव्या तशीच उभी राहते. तर तेव्हा पार्थ तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की कसला विचार करत आहे. वडाला प्रदक्षिणा घालून तुम्हालाच तर दोरा गुंडाळायचा आहे. तर तेव्हा आता काव्या पार्थला म्हणते खरंच याला काही अर्थ आहे का पार्थ. तर तेव्हा पार्थ म्हणजे काय असं तिला विचारतो. तर तेव्हा काव्या सांगते की म्हणजे खरंच या झाडाभोवती 7 फेऱ्या मारून आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढतं, खरे असेल का हो हे, असा ती प्रश्न करते. आणि म्हणते की गेली वर्षानुवर्षे बायका हे व्रत करत आहेत. कशासाठी करत असतील. आणि म्हणजे एरवी या झाडाला ना कोणी पाणी सुद्धा घालणार नाही. या झाडाकडे कोणी लक्ष सुद्धा देणार नाही. पण आज सगळ्या बायका या झाडाची पूजा करणार. हे म्हणजे कसं झालं माहिती आहे का. वर्षभर संसार कसाही चाललेला असू देत, कोणी त्याच्याकडे बघणार सुद्धा नाही. भांडणं झाली ना तरी सुद्धा ते सोडवायला सुद्धा कोणी येणार नाही. कोणी कशाचीच दखल घेणार नाही. पण अॅनिव्हर्सरीच्या दिवशी ना ते कपल आयडियल कपल असल्यासारखं त्यांना ट्रीट करणार. खरंच काही घडतं का हो या झाडाभोवती फेऱ्या मारून.
असं ती परत विचारते आणि पुढे म्हणते की बरं ठीक आहे, मग बायकाच का फक्त या व्रत करतात, पुरुष का नाही करत? पुरुषांना असं नाही वाटत का की त्यांच्या बायकांचं आयुष्य सुद्धा वाढावं त्यांच्यासारखं? असं ती विचारत असताना पार्थ मात्र तिच्याकडे एकसारखा बघत असतो. तर दुसरीकडे आता मानिनी नंदिनीला म्हणते की आता तू आली आहेस ना, तर मग मी आता माझी वटपौर्णिमेची पूजा पूर्ण करून घेते. बरं ठीक आहे, आता जीवाचा ताप तर उतरलेला आहे, पण अशक्तपणा तर अजून सुद्धा आहे. आणि हो, डोळे उघडल्या क्षणी ना त्याने सगळ्यात आधी तुझंच नाव घेतलं आहे बरं का, असं तिने सांगितल्यानंतर नंदिनी तर खूपच खुश होते आणि ती अजून सुद्धा वरच्या दिशेनेच बघत असते आणि ती मानिनीला म्हणते की खरंच का हो आई? आणि आई मी पटकन त्यांना भेटून येते असं म्हणून ती चाललेलीच असते. तर तेव्हा मानिनी परत तिला अडवते आणि म्हणते की नाही, अजिबात जायचं नाहीयेस तू, असं तिने म्हटल्यानंतर नंदिनी म्हणजे काय असं आश्चर्यानेच तिला विचारते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की अगं म्हणजे काय, तूच तर मला म्हणाली होतीस ना की तुम्हीच माझा हात धरून जीवाच्या रूममध्ये मला घेऊन जाल म्हणून, आणि विसरली आहेस का तू हे? अगं नंदिनी, तू ना आजच्या काळामधली आधुनिक सावित्री आहेस, असं ती भरल्या डोळ्यानेच तिला बोलत असते आणि तिला म्हणते की खरंच ग, तुझ्या प्रेमाने तुझ्या प्रार्थनेने जीवाला तू खेचून आणलेलं आहेस. आता मीच नाही तर त्याच्यापासून ना तुला कोणीच दूर ठेवू शकत नाही, असं तिने बोलल्यानंतर नंदिनी सुद्धा हसू लागते आणि त्या दोघींच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. तर तेव्हा आता मानिनी नंदिनीचा हात धरते आणि चल असं म्हणून तिला जीवाच्या खोलीकडे स्वतः घेऊन जाऊ लागते. तर इकडे आता पार्थ काव्याला म्हणतो की फक्त बायकाच का, पुरुष का नाही, असं म्हणून तिच्या हातामधला धागा तो आपल्या हातामध्ये घेतो आणि तिच्यासोबत तो प्रदक्षिणा सुद्धा मारू लागतो आणि तिला म्हणत असतो की माझ्या लहानपणी सुद्धा ना मला हाच प्रश्न पडायचा, पण गंमत काय आहे माहिती आहे का, संसाराच्या सप्तपदीमध्ये ना वचन देतात पुरुष पण निभावतात बायका. वर्षातून एकदा गुलाबाचं फूल देतो तो पुरुष असतो, त्या गुलाबाचं गुलकंद करून ना संसाराचा गोडवा वाढवतात त्या असतात बायका. असं बोलत बोलतच तो तिच्यासोबत प्रदक्षिणा मारत असतो. पुढे तो म्हणतो की संसाराची गाडी ना पुरुष हातात घेतो पण त्याच्या ड्रायव्हिंग सीटवरती असतात त्या असतात बायका. तुम्ही बायकांना ज्या श्रद्धेने न थकता न कंटाळता व्रत करू शकता ना, ती चिकाटी तो भाबडेपणा ना आम्हा पुरुषांमध्ये नसतो. म्हणून मला असं वाटतं की बायका व्रत करतात, पण खरं सांगू का, मला हे ना व्रत करायला आवडलं असतं. तर ते ऐकल्यानंतर काव्या म्हणते काय, तुम्हाला आवडलं असतं? तर तेव्हा पार्थ म्हणतो हो का नाही, म्हणजे इमॅजिन करा, गुडघ्यावर बसून ना प्रपोज करणं खूपच सोपं आहे, पण गुडघ्यावरती चालत ना 108 प्रदक्षिणा घालायला ना इच्छाशक्ती लागते. तर तेव्हा आता काव्या त्याला थांबवते आणि म्हणते की 1 मिनिट, आत्ता आपल्याला 108 प्रदक्षिणा मारायच्या आहेत, असं म्हणून ती आश्चर्यचकितच होते. तर तेव्हा पार्थ म्हणतो अहो नाही 108 नाही, आता तर फक्त 7च प्रदक्षिणा मारायच्या आहेत, असं त्याने सांगितल्यानंतर आता काव्याच्या जीवात जीव येतो. तर इकडे आता मानिनी नंदिनीच्या हाताला धरून तिला जीवाच्या खोलीमध्ये घेऊन येते. तर तेव्हा आता जीवा झोपलेला असतो, तर त्याला बघितल्यानंतर तर नंदिनी रडूच लागते आणि मानिनीच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं असतं. तर तेव्हा आता नंदिनी जीवाच्या शेजारी बसते. तर तेव्हा मानिनी आता जीवाला हाक मारते आणि म्हणते की अरे जीवा, नंदिनी आलेली आहे बघ. तर तेव्हा आता जीवा आपले डोळे उघडतो आणि तो नंदिनीकडे बघू लागतो. तर तेव्हा आता नंदिनी त्याला विचारते की जीवा, आता बरं वाटत आहे ना तुम्हाला? तर तेव्हा जीवा हो असं तिला सांगतो. तर आता मानिनी नंदिनीला म्हणते की नंदिनी, मी माझे शब्द परत घेत आहे बाई. अगं खरंच हीच तुझी जागा आहे जीवापाशीच, आणि तू ना तिची काळजी घेऊ शकतेस, समर्थपणे त्याला सांभाळू शकतेस, माझा ना पूर्णपणे विश्वास आहे तुझ्यावरती, असं ती तिला सांगत असताना तिच्या डोळ्यामधून तर पाणी येतच असतं. आणि ती आता जीवाला म्हणते की जीवा, तू ना डोळे उघडल्या क्षणी नंदिनीचं नाव घेतलेलं आहेस, आता ना तू मोकळेपणाने बोल तिच्यासोबत, असं ती त्याला सुद्धा सांगते आणि नंदिनीच्या डोक्यावरून हात फिरवून ती तिथून निघून जाते. तर आता नंदिनी लगेचच जीवाला हॅपी बर्थडे असं म्हणते. तर तेव्हा जीवा सुद्धा थँक्स असं म्हणतो. तर तेव्हा नंदिनी आता त्याला विचारते की खरंच सांगा, आता तुम्हाला कसं वाटत आहे, खूप दुखत नाहीये ना, असं त्याला विचारल्यानंतर आता जीवाला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने ते जळतं लाकूड आपल्या टॅटूवरती लावलेलं असतं आणि त्याला खूपच त्रास झालेला असतो. तर तो क्षण आठवल्यानंतर आता जीवाला त्रास होऊ लागतो आणि तो धक्क्याने नंदिनीकडे बघत असतो आणि त्याला प्रश्न पडलेला असतो की ही गोष्ट तर मी नंदिनीपासून लपवलेली आहे आणि त्याचं त्याला गिल्ट वाटत असतं.
तर नंदिनी मात्र धक्क्यानेच त्याच्याकडे बघत असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या पार्थला विचारते की करू का आता मी पूजा? तर तेव्हा पार्थ आता काव्याला विचारतो की तुम्ही काय 14 जन्मासाठी मला मागत आहे का? कारण ना तुम्ही माझे विचार ऐकत ऐकत 7 फेरे कधीचेच पूर्ण केलेले आहेत. आणि काव्याला तर कळालेलंच नसतं की तिने 7 फेऱ्या कधी पूर्ण केलेल्या आहेत. तर तेव्हा पार्थ तिला पुढे सांगतो की पूजा करताना ना मी देवाकडे तुम्हाला 7 जन्मासाठी मागितलेलं आहे. आणि ते ऐकताना काव्याला तर धक्काच बसत असतो. तर दुसरीकडे जीवा आता नंदिनी सोबत बोलत असतो आणि तो तिला म्हणतो की फार्म हाऊसवरती जे काही झालं ना, असं तो बोलत असताना नंदिनी मध्येच त्याचं वाक्य खोडते आणि म्हणते की मला सगळं काही कळालेलं आहे आणि ते सगळं काही तुम्ही काव्यामुळे केलेलं आहेत ना? असं तिने बोलल्यानंतर जीवाला मात्र चांगलाच धक्का बसतो आणि त्याला आता काही कळेनासं होऊ लागतं. तर मित्रांनो, पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.